सत्संगधराच्या सर्व सख्यानो मनपूर्वक नमस्कार. श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. असा हा श्रावण मास सर्वांना उत्साह आनंद देणारा. पृथ्वी मातासुद्धा हिरवीगार शालू नेसलेली आहे आणि त्यातल्या त्या श्रावण मासामध्ये तर अनेक उत्सव आणि सण आपले असतात. तर त्यातली आज मी नागपंचमीची कहाणी आपल्याला सांगणार आहे. भारतीय संस्कृतीमध्ये विशेषतः महाराष्ट्रात चातुर्मासात काहीतरी नियम व्रतवैकल्य करायची पद्धत आहे. वेदामध्ये ब्राह्मण विभागामध्ये आणि धर्मसूत्रात चातुर्मास हा एक यज्ञ आहे असं म्हटलेलं आहे. आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या कालाला चातुर्मास म्हटलं जातं. या एकादशींना देवशयनी किंवा देवप्रबोधिनी एकादशी अशी ही नावं आहेत. चातुर्मासात धार्मिक विधी, व्रतवैकल्य, नियम इत्यादीला महत्त्व दिलं गेलं आहे. व्यास महर्षींनी देवी भागवतामध्ये म्हटलं आहे की हे दिवस यमधर्माच्या घरी जाण्याचे असतात. या दिवसात पावसाळा, नवीन पाणी, हवेमध्ये बदल असतो, त्यामुळे रोगराई फैलावते. म्हणून या दिवसात शक्यतो घराबाहेर पडू नये. पण माणसाचं मन काही गप्प बसत नाही, त्याला गुंतवलं पाहिजे. मग ते देवकार्यात गुंतवावं, म्हणजे मन आणि शरीर दोन्हीही सत्कार्यामध्ये राहतात. चातुर्मास नियमामागे अनेक हेतू आहेत. वैयक्तिक, सामाजिक, आरोग्य, निसर्ग, पशुपक्षी यांचाही विचार केलेला आहे. माणसाचं मन गोष्टीमध्ये रमतं, म्हणून आपण अगदी लहानपणापासून चिवकवच्या गोष्टीपासून इसापनीतीच्या गोष्टी ऐकत आलो आहोत. सर्व गोष्टींच्या शेवटी तात्पर्य दिलेलं असतं. तसं तात्पर्य आपण या कहाण्यामधून शोधायचं आहे आणि त्याची या काळाशी कशी सांगड घालता येईल ते बघायचं आहे. भगवंतानी एकोहम बहुश्याम या संकल्पातून विश्व निर्माण केलं. त्यावेळी प्रत्येक प्राणी, पशु, पक्षी, कीटक यांना निसर्गतःच जीवन जगण्याची आणि स्वसंरक्षणाच्या बुद्धीची देणगी दिली आहे. पण आपल्याबरोबर इतरांचंही कल्याण व्हावं, संरक्षण करावं, निसर्गाचं जतन करावं अशी बुद्धी केवळ मानवालाच आहे. निसर्गामध्ये प्रत्येक प्राण्याचं, पशुचं महत्त्व आणि उपयोग आहे. मनुष्य आपल्या स्वार्थासाठी निसर्गाचा दुरुपयोग करू लागला. प्राण्यांची हत्या होऊ लागली. निसर्गाचा समतोल ढाळू लागला. काही वेळामध्ये माणसातले सुद्धा नातेसंबंध बिघडू लागले. अशा वेळी कोणीतरी कहाण्याच्या माध्यमातून उपदेश केला असावा. अशा कहाण्या परंपरागत शेकडो वर्षापासून श्रावण महिन्यामध्ये घरोघरी वाचल्या जातात. पण सर्वजण वाचतात म्हणून आपण वाचतो, किंवा श्रावण महिन्यात कहाणी वाचणं हे सुद्धा एक व्रत आहे म्हणून वाचतात. त्यामध्ये आठवड्यातल्या प्रत्येक वाराची, श्रावण महिन्यात येणाऱ्या सणांची कहाणी पुस्तकात दिलेली असते. या सर्व कहाण्यांमधून योग्य तो बोध घेऊन आचरणात आणताना त्याचा आधुनिक काळाशी कसा संबंध जोडता येईल आणि त्यासाठी काय करता येईल ते पाहायचं. आज आपण नागपंचमीची कहाणी पाहणार आहोत. श्रावणातील बहुतेक सणांना इतिहास आहे. तो इतिहास कहाण्यांच्या मार्फत पिढ्यानपिढ्या पुढे पोचवला जातो. नागपंचमीची प्रचलित पारंपरिक कहाणी अशी सांगितली जाते. एका गरीब शेतकऱ्याला 2 मुलगे आणि 1 मुलगी अशी 3 मुलं होती. एकदा शेतात नांगर फिरवत असताना सापाची 3 पिल्लं चुकून चिरडून मरण पावली. नागिणीला अतिशय दुःख झालं. मनात तिने शेतकऱ्याचा सूड घेण्याचं ठरवलं. ती घरात येऊन शेतकऱ्याची बायको आणि 2 मुलांना डंख मारून डसली. सापाच्या विषानं ते मरण पावले. परत दुसऱ्या दिवशी मुलीला चावण्यासाठी म्हणून आली. नागिण आलेली पाहताच त्या मुलीनं नागिणीसमोर दुधानं भरलेली वाटी ठेवली. बाबांच्या हातून न कळत घडलं आहे म्हणून क्षमा मागितली. नागिणीनं तिचा प्रामाणिकपणा आणि श्रद्धा पाहून तिच्यावरती प्रसन्न झाली. तिच्या आई आणि 2 मुलांना परत जिवंत केलं. तो दिवस श्रावण शुक्ल पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागाचा कोप दूर करण्यासाठी म्हणून त्या दिवशी नागाची विधिवत पूजा केली जाते. दूध लाह्या वाहून नैवेद्य दाखवतात. त्या दिवशी सुरी, चाकू, विडी की जेणेकरून कोणाला इजा होईल अशी शस्त्र वापरत नाहीत. हे प्रतिकात्मक म्हणून केलं जातं. दुसरी ही कथा पुराणात सांगितली आहे. तक्षक नाग
म्हणजे कश्यप आणि कद्रूचा पुत्र. तक्षकाच्या चाव्यानं राजा परीक्षितचा मृत्यू 7व्या दिवशी होईल असा महर्षी शृंगींचा शाप मिळाला होता. म्हणून परीक्षितचा पुत्र जनमेजय यानं अत्यंत रागानं या विश्वातील सर्व नागांचा नाश व्हावा म्हणून नागयज्ञ सुरू केला. तक्षक आपला जीव वाचवण्यासाठी इंद्राला शरण गेला. ऋषी यज्ञासाठी मंत्र म्हणू लागले तर तक्षकाबरोबर इंद्रही खेचला जाऊ लागला. घाबरून इंद्रानं तक्षकाला सोडून दिलं. तक्षक अग्निकुंडामध्ये भस्म झाला. तेव्हा अस्तिक ऋषींनी जनमेजयाला प्रार्थना करून सर्पयज्ञ थांबवला. सर्पांना जीवदान मिळालं. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. श्रीकृष्णानं यमुनेच्या डोहात कालिया नागाचं मर्दन केलं. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचाच होता. भारताच्या बऱ्याच भागामध्ये विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या उत्साहानं नागपंचमीचा सण साजरा केला जातो. श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी घरोघरी नागाचे प्रतिकात्मक पूजन केले जाते. काही जण पाटावरती गंधाचा नाग काढतात. काही जण मातीच्या नागाच्या मूर्ती करून त्याचे विधिवत पूजन केले जाते. दूध लाह्याचा नैवेद्य दाखवला जातो. त्या दिवशी स्वयंपाक करताना चिरणं, भाजणं, कापणं अशा गोष्टी करत नाहीत. पुरणाची दिंड करतात, पुरणाची पोळी करत नाहीत. श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी साजरी करतात कारण वैदिक ज्योतिषानुसार नागदेवता पंचमी तिथीचा निवासी स्वामी आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान शंकराची नागदेवतेसह पूजा केल्यानं एखाद्याच्या आयुष्यातले त्रास दूर होतात. नागपंचमीच्या अनेक कथा प्रचलित आहेत. यावरून काही लोकगीतही तयार केली गेली. नाग वारुळात राहतात म्हणून वारुळाची पूजा केली जाते. यावरून एक लोकगीत प्रसिद्ध आहे. माझा काय आवाज हे चांगला नाही आहे, पण तरी चल ग सये वारुळाला 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 नागोबाला पूजायाला 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 ताजाला या वेचायाला 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 हळद कुंकू वाहायाला वायायाला वायायाला. नागाला भाऊ म्हणून त्याची पूजा केली जाते. त्याचंही लोकगीत आहे. नाग भाऊ राया तुला वाहते हे दूधलया दर्शनाला येती शेजारच्या आया बाया. अशी लोकगीतं बरीच आहेत, पण आपण एक नमुना म्हणून 1-2 ओळीमध्ये बघितलेलं आहे. नागपंचमीच्या दिवशी भाऊ बहिणीला माहेरी नेण्यासाठी येतो. त्या काळी घरातली ज्येष्ठ मंडळी, सासू सासरे, पतीची परवानगी काढावी लागे. बहीण माहेरी आली की एक मोठा सोहळा असायचा. आजूबाजूच्या मैत्रिणी यायच्या. सर्वजणी मिळून नवे कपडे, नव्या साड्या नेसून मंदिरामध्ये जायच्या. झाडाला झोके बांधले जायचे. झिम्मा, फुगड्या, गप्पा, गाणी, लोकगीत म्हणून रात्री जागरण करत असत. आनंदात दिवस घालवत असत. सांगली जिल्ह्यात 32 शिराळा इथं नागपंचमी दिवशी मोठी जत्रा असते. अनेक गारुडी नाग, साप धरून आणतात. त्यांची मिरवणूक काढली जाते, पूजा केली जाते आणि परत त्यांना सोडून देतात. असा हा सामाजिक, सांस्कृतिक महत्त्वाचा सण भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. परंतु आपल्याकडे पूर्वापार समजुती आहेत. साप हा ढूक धरून बसतो, मार्ग काढत येतो आणि त्या माणसाला चावतो. साप हा सरपटणारा प्राणी आहे. लांब दोरीसारखा साप हा 1 फुटापासून 15-20 फुटापर्यंत लांब आणि जाडही असल्यामुळं, म्हणजे जाडीला जास्त, 15-20 फूट जाड नाही, तर ही असल्यामुळं तो दिसला तर आपल्याला भीती वाटते. शिवाय त्याचं जमिनीवर चालणं म्हणजे सरपटणं, ते वळसे घालून तो सरपटतो, ते बघायला आपल्याला भीती वाटते. आणि शिवाय साप हा विषारी असतो आणि तो चावला तर माणसाला मृत्यू होतो. ही समजूत दृढ झाल्यामुळं साप आपण दिसला की त्याला ठेचून मारलं जातं. त्यामुळं साप, मृत्यू आणि भीती हे समकिरण माणसाच्या मनात अगदी पक्क घर धरून बसलेलं आहे. त्या शहरामध्ये तर लोक सापाला फारच घाबरतात. 3000 प्रकारांच्या सापांच्यापैकी भारतात 270 जातींचे साप आढळतात. त्यातले फक्त 4 जातीचे साप आहेत
ते मानवाला धोकादायक आहे असं म्हटलं जातं. किंग कोब्रा हा सर्वात विषारी नाग किंवा साप आहे. घोणस, अंगावर नक्षी असलेला, फुरसं हा आकाराने लहान असलेला, हे साप विषारी आहेत. म्हणजे नाग, मण्यार, फुरसं आणि घोणस हे फक्त 4च जातीचे साप विषारी आहेत. पण सर्वसाधारण आपल्यासारख्या माणसांना कुठला साप विषारी, कुठला बिनविषारी याची कल्पनाच नसते. अज्ञान आणि रोजच्या जीवनाशी संबंध नसल्यामुळं त्याचा अभ्यास करण्याची आवश्यकता किंवा उत्सुकताही कधी वाटली नाही. त्यामुळं अंधश्रद्धा वाढत गेल्या. वास्तविक तो कृषीवलांचा मित्र आहे. शेतात धान्य तयार झालं की उंदीर, भुशी, बेडूक, सरडे, पक्ष्यांची अंडी हा त्यांचा आहार आहे. उंदीर, भुशीसारख्या प्राण्यांकडून शेतीमालाची नासधूस केली जाते. तिथं सापांच्यामुळं आपोआपच नियंत्रण केलं जातं. जीवो जीवस्य जीवनम या नायानं त्यांना ह्या पृथ्वीवरती राहण्याचा हक्क आहे. त्यांना आहार घेण्याचा अधिकार आहे. नव्हे तो त्यांचा हक्कच आहे आणि तो त्यांना आपण दिलाच पाहिजे. जसं शहरीकरण होऊ लागलं तसं या सणाचं महत्त्व शहरामध्ये कमी झालं. कॉन्क्रीटच्या जंगलामुळं सापही दिसत नाहीत. पण अजूनही ज्या ठिकाणी शेती केली जाते तिथं सापांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून पूजा केली जाते. आपल्या देशातील बहुतांश सण हे ऋतुचक्रावरती आधारलेले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात त्यांच्या पिळामध्ये पाणी जातं. शिवाय नाग, साप मिलनाचा आषाढ आणि श्रावण हा ऋतू आहे. त्यामुळं सर्प बाहेर आलेले आपल्याला दिसतात आणि ते सहसा माणसाला इजा करायला जात नाहीत. हल्ली समाजामध्ये बऱ्यापैकी जागृती निर्माण झाली आहे. सर्पमित्र, पक्षीमित्र संघटना निर्माण झाल्या आहेत. साप दिसला तर सर्पमित्र संघटनेला फोन केला जातो. सापाला, नागाला कोणतीही इजा न होईल अशी दक्षता घेऊन त्यांना परत त्यांच्या नैसर्गिक वातावरणामध्ये सोडलं जातं. ही एक चांगली गोष्ट झालेली आहे. पण अजूनही सापांच्याबद्दल ज्या अंधश्रद्धा किंवा सापांच्याबद्दल ज्या गैरसमजुती आहेत त्या मात्र अजूनही कायम आहेत. त्यामुळं नाहक साप हे मारले जात आहेत. खरं तर जमीन भुसभुशीत करायचे आणि धान्यांच्यापासून संरक्षण करायचं काम, खूप मोठं काम हे नाग, साप करतात. पूर्वीच्या ऋषीमुनींनी म्हणूनच आपल्यामध्ये ह्या वेगळ्या वेगळ्या प्राण्यांची, वृक्षाची पूजा केली जाते, नागाची पूजा केली जाते. नंतर बैलपोळा आपण साजरा करतो तसं हे नागाची पण तशीच पूजा केली जाते आणि ती पूजा योग्य आहे. आणि सापाचं संरक्षण व्हावं आणि सर्पमित्र ही या संघटनेनं ही जागृती जास्तीत जास्त लोकांच्यामध्ये करावी अशी आपण पण त्यासाठी प्रयत्न करूया. इथे गोष्ट संपलेली आहे. जय जय रघुवीर समर्थ.